देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी जे आक्षेपार्ह विधान केलं, या घटनेचा निषेध म्हणून अकोला वकील संघानं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली. गृहमंत्री अमित शाह यांनी अकलेचे तारे तोडत बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशोभनीय भाषा वापरली. दिवस रात्र एक करून ज्या महामानवानं या देशाला संविधान दिलं, या संविधानाचा आधार घेत गृहमंत्री यांनी आपल्या पदाची शपथ घेतली होती. मात्र अमित शाह यांना संविधानाविषयी फारशी माहिती नाही. ते बेतालपणे विधाने करतात. गृहमंत्री शहा यांना गृहमंत्री पदावर राहण्याचा अधिकार नसून त्यांनी राजीनामा द्यावा, तसेच सर्व भारतीयांची माफी मागावी अशी मागणी अकोला वकील संघाच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे. तर बाबासाहेब आंबेडकरांविषयी संसदेमध्ये अशोभनीय वक्तव्य केलं, त्यामुळे तमाम भारतीयांच्या भावना दुखावलेल्या आहेत. या घटनेचा निषेध म्हणून आज आम्ही वकील संघाच्या वतीने आरडीसी यांना निवेदन दिलेले आहे आणि अमित शाह यांना तात्काळ अटक करा, त्यांना गृहमंत्री पदावरून हटवा आणि हा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही असा इशारा या निमित्तानं आम्ही देत आहोत. अमित शाह हा एक गुंड प्रवृत्तीचा माणूस असून देशाच्या गृहमंत्री पदावर बसण्याची त्यांची लायकी नाही, त्यामुळे त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेल्या मोर्चामध्ये अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष नरेंद्र बेलसरे, माजी अध्यक्ष चंद्रकांत वानखडे, आकाश भगत, राजेश जाधव, दिलदार खान, गजानन तेलगोटे, अनिस अहमद, अनवरा शेरा, राहुल इंगळे, सुजाता वानखडे, साहेबराव खंडारे यांच्यासह शेकडो विधिज्ञांनी सहभाग घेतला. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन स्वीकारून उचित कारवाईसाठी वरिष्ठाकडे पाठवल्याचं सांगितलं. यावेळी ॲडव्होकेट चंद्रकांत वानखेडे यांनी अमित शहा यांचा निषेध करून ही घटना देशाला कलंकित करणारी आहे, अशा गृहमंत्र्यांची हकालपट्टी झाली पाहिजे असं ते म्हणाले. ॲडव्होकेट ईश्वर दंदी, प्रवीण पोहरे, सतीश ताडे, अजय गोडे, गजानन खाडे, सुमेध डोंगरदिवे, अंकिता पाखरे, वैशाली पाटील, सोनल वानखेडे, प्रज्ञा गोपनारायण, सुनीता गवई, जयराज, चंद्रकांत दंदी, मुरलीधर इंगळे, असाद खान यांनी अमित शहाच्या वक्तव्यांचा निषेध केला. बाईट ॲडव्होकेट नरेंद्र बेलसरे. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.